नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला आता या ठिकाणी दिबा पाटलांच्या संपूर्ण फॅमिलीला परिवाराला बोलवण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर त्यांचे सुपुत्र अतुल पाटील, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, आज उद्घाटन होते, आज तुम्ही उपस्थित राहणार आहात? आज जे दिबा पाटील साहेबांच्या नावाने विमानतळ होतंय, दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याच्या उद्घाटन प्रसंगी जाण्यासाठी जेव्हा आम्हाला आमंत्रण आलेलं आहे, अतिशय आनंद वाटतो। आणि माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं। कारण इतके वर्ष आमची जी हे होती, दिबा पाटील साहेबांनी लोकांसाठी काम केलं, आयुष्यभर त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण याच्याकडे, आणि त्या माणसाचं नाव एवढ्या मोठ्या नवी मुंबई विमानतळाला लागणार आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती असं मला वाटतं। मला खूप आनंद होतो या गोष्टीचा। आज तुम्ही संपूर्ण परिवाराला तिकडे आज तुमच्या बोलवण्यात आलेलं आहे? हां, अर्थात आमच्या सगळ्या परिवाराला बोलवण्यात आलेलं आहे। सगळ्यांकरता पासेस आलेले आहेत ऑलरेडी माझ्याकडे, आणि आम्ही थोड्याच वेळात तिथे लवकरच थोडं जाणार आहोत, तिथे पोहोचणार आहोत आम्ही काहीच वेळात तिथे। सर, ह्या इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी असेल मोठा लढा उभारण्यात आला होता, गेली 4-5 वर्ष संघर्ष सुरू होता सरकारबरोबर। नक्कीच याच्यासाठी खूप मोठा लढा आम्हाला द्यायला लागला होता। एवढ्या सहजासहजी हे नाव आम्हाला नाही मिळालेलं, विमानतळाला जे नाव देण्यात आलं त्यासाठी खूप मोठा संघर्ष केला होता। परंतु त्या सुरुवातीचे मोर्चे आणि आंदोलन झाले होते, त्याच्यानंतर जेव्हा माननीय शिंदे साहेबांचं सरकार त्यावेळी आलं आणि त्यावेळी आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी जेव्हा त्यांचं सरकार आल्यानंतर फारच तातडीने राज्य मंत्रिमंडळात ठराव केला होता की दिबा पाटील साहेबांचं नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं। त्याच्यानंतर त्यांनी हा ठराव विधानसभेत, विधान परिषदेत देखील पास करून घेतला होता, आणि हा ठराव त्यावेळी सर्व मतांनी पास झालेला होता। कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा त्या ठरावाला विरोध नव्हता। आणि तिथे विधानसभेचा आणि विधान परिषदेचा जो ठराव होता तो नंतर केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला। केंद्र शासनाकडे पाठवल्यानंतर तिकडनं सुद्धा त्याचा फॉलोअप झालेला आहे। माननीय मंत्री कपिल पाटील साहेबांनी जेव्हा ते मंत्री होते, केंद्रीय राज्यमंत्री होते, त्यांनी त्याचा फॉलोअप करून ते एव्हिएशन मिनिस्ट्री पासून पुढे जाऊन पुढे जाण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले आणि ते बऱ्यापैकी पुढे गेलेलं आहे। आता ते फायनल स्टेजला आहे, पण त्यांच्या कपिल पाटील साहेबांच्या प्रयत्नाने बऱ्यापैकी ते पुढे गेलं होतं। सर, आता जरी हे पुढे गेलं असेल, सरकार या ठिकाणी सकारात्मक आहे, पण लोकांची अशी भावना होते की आज उद्घाटन होते तर आज का नाही डायरेक्ट नामकरण का नाही केलं? नामकरण जरी केलेलं नसलं तरी माझी स्वतःची व्यक्तिशः खात्री आहे की आज काही ना काही त्याचा नामोल्लेख ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषणामध्ये येईल, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या भाषणात येईल, काहीतरी नामोल्लेख। भले नामकरणाची प्रोसेस थोडी डिले झालेली आहे, नक्कीच डिले झालेली आहे, तरी देखील काहीतरी नामोल्लेख आज नक्कीच आजच्या ह्या त्या दोघांपैकी कोणाच्या तरी भाषणात येईल। सर, गेली 25 वर्ष एअरपोर्ट संदर्भामध्ये हा संपूर्ण प्रोजेक्ट होता, अखेर 25 वर्षानंतर हा एअरपोर्ट आज ओपनिंग होते, मोठं स्वप्न पूर्ण होतं। नवी मुंबई असेल किंवा महाराष्ट्र देशपातळीवरचं सगळ्यात मोठं एअरपोर्ट म्हणून हे समोर येणार आहे। सर्वात मोठं नाही, आपल्या माहिती आपल्या देशातलं 2 नंबरचं एअरपोर्ट होणार आहे। सगळ्यात मोठं एअरपोर्ट हे दिल्लीचं जे इंदिरा गांधी एअरपोर्ट आहे ते सर्वात मोठं आहे, परंतु एवढा मोठं पण सर्वात अत्याधुनिक हे नवी मुंबईत जाणार आहे। सगळ्या सुखसोयी असणार आहेत, तिथे 4 टर्मिनल आहेत, संपूर्ण म्हणजे नक्की किती किलोमीटर लांबीचा रनवे आहे मला माहित नाही, पण खूप मोठा रनवे आहे की जिथे मोठ्यात मोठं विमान सुद्धा उतरू शकतं, एवढ्या लांबीचं रनवे आहे आणि अत्यंत आधुनिक सोयी असलेलं ते विमानतळ आहे। आणि ते अशा एवढ्या मोठ्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं जे नाव लागतं, लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, खूप अभिमान वाटतो। सर, हे विमानतळ हे सहजासहजी झालेलं नाहीये, 10 गावं विस्थापित झालेली आहेत, लोकांना या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागलेलं आहे, शेतकऱ्यांना तिथून बाहेर जावं लागलेलं आहे, प्रकल्पग्रस्तांना संपूर्ण आपली गावं सोडून बाहेर जावी लागलेली होती। जे शेतकऱ्यांचं विस्थापित झालेले आहेत किंवा ज्यांच्या जमिनी यामध्ये गेल्या आहेत त्यांना खूप चांगलं पॅकेज मी नाही म्हणणार, परंतु बऱ्यापैकी चांगलं पॅकेज, खूप चांगलं नाही पण चांगलं पॅकेज दिलं गेलं होतं त्यांना, जेणेकरून जी गावं विस्थापित झालेली घरं गेलेली आहेत त्यांचं देखील एक छान बऱ्यापैकी कॉलनीत आपल्या भागामध्ये तयार झालेले आहेत। त्यांना त्यांच्या जमिनीच्या तरी बऱ्यापैकी कितीतरी पट जागा दिली गेली होती, त्यांना त्या बांधणीसाठी पैसे दिले गेले होते, आणि ते प्रत्येकजण आता सुखवस्तू नाही म्हणणार पण कमीत कमी एका चांगल्या घरात राहायला गेलेत। पण त्याच्याबरोबर जे जुनं आमचं गावपण होतं हे गेलं, हे नक्कीच आहे। गावपण जे गावात म्हणजे कितीही काही असलं तरी गावात राहणारा माणूस शक्यतो बिल्डिंगमध्ये राहायला मागत नव्हतो, परंतु
त्यांचं पुनर्वसन हे नक्कीच चांगल्या पद्धतीने केलं गेलंय. त्याच्या जमिनींच्यासाठी जे पॅकेज दिलं गेलं होतं ते सुद्धा देशातलं चांगलं पॅकेज आहे असं म्हटलं जातं. 22% दिलेले आहेत. त्याच्यातनं ती थोडी बहुत जी सुखसमृद्धी या भागात येईल नक्कीच त्या भागात येऊ शकते. आणि आमचा कुठलाही एकही नागरिक एकही तिकडचा भूमिपुत्र हा भूमिहीन झाला नाही किंवा त्याचं विस्थापित होऊन तो कुठेतरी बाहेर गेला नाही आणि आज तो आपल्या भागात शाबूत राहिलेला आहे. सर, आता गाव विस्थापित झालेली आहेत किंवा त्यांना या ठिकाणी पुनर्वसित केलेलं आहे. एअरपोर्ट सुरू होत आहे, मोठ्या संख्येने इथं रोजगार निर्मिती होणार आहे. तर याच्यामध्ये आपल्या गावकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांना स्थान मिळेल असा आशावाद वाटतो तुम्हाला? नक्कीच आशावाद आहेत. कारण तुम्हाला सांगतो जी हाऊसकीपिंग, गार्डनिंग किंवा अशा पद्धतीची जी कामं आहेत त्याच्यापैकी 750 तरुणांचे इंटरव्ह्यू ऑलरेडी झालेले आहेत. 750 किंवा त्यापेक्षा अधिकच, कमी नाही. आणि त्यांचं कामावर घेण्याची प्रक्रिया हळूहळू आता चालू होईल. कारण विमानन ऍक्च्युली सुरू व्हायला अजून 2 महिने लागणार आहेत. तर हळूहळू ही जी त्यांना कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि तिथे माझ्या माहिती किंवा माझ्या खात्रीप्रमाणे मी सुद्धा त्याचा एक पार्ट आहे. मी ते सुद्धा ही जी नोकर भरती चालू आहे हाऊसकीपिंग आणि याची, त्याच्यामध्ये माझा प्रयत्न मी थोडे म्हणजे बऱ्यापैकी मी जवळजवळ त्या अधिकाऱ्यांना आठवड्यातनं एकदा तरी भेटत जातं. तर हाऊसकीपिंग आणि गार्डनिंगच्या बाबतीत हे आहेत. परंतु अजूनही एक थोडंसं समाधान 100% माझं नाहीये. जे टेक्निकल प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे इंजिनियर्स झाले, ऑफिसमधले जो स्टाफ आहे ते झालं, ह्या बाबतीत आपली लोक पाहिजे त्या प्रमाणात घेतली जात नाही आहेत. नक्कीच आमचा त्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्याच्यासाठी OCS म्हणून एक कंपनी इथे आलेली आहे. त्यांनी अदानींनी त्यांच्यासाठी ते OCS म्हणून एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. आणि त्या OCSच्या अधिकाऱ्यांबरोबर देखील माझं वारंवार बोलणं होतं. परंतु झालंय कसं तुम्हाला सांगतो मी की मध्ये जो अहमदाबाद इथे जो अपघात झाला होता त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे जे अनुभवाचे जे नॉर्म्स आहेत ते खूप स्ट्रिक्ट केलेले आहेत. त्यांनी जे सगळे जे आणि त्याच्यात अदानींचा काहीच रोल नाहीये. अदानी म्हणजे पुन्हा काहीतरी आक्षेप घेतला आहे. पण एअरपोर्ट चालवणारे अदानी आहेत आणि नोकरीला लावणारे सुद्धा अदानीच्या माध्यमातूनच लागणार आहेत. त्यांचे स्वतःचे नॉर्म्स काहीच नाही आहेत. हे जे नॉर्म्स आहेत ते DGCAचे आहेत. DGCAने दिलेले आहेत आणि ते DGCAचे नॉर्म्स ऑन दी पेपर आहेत ते. आणि त्याच्या व्यतिरिक्त एकही कुठलंही म्हणजे ते त्या नॉर्म्सच्या व्यतिरिक्त ते घेऊ शकत नाही आता नोकरीला. कारण आणि हे जास्ती प्रकर्षाने आता का जाणवायला लागले तर अहमदाबादमध्ये ऍक्सिडेंट झाला होता. पण असं असताना देखील आमची मागणी कायम हीच राहील की आमचे जे आहेत असे इंजिनियर्स आहेत किंवा ग्रॅज्युएट्स मुलं आहेत, MBA मुलं आहेत, चांगले शिकलेली मुलं आहेत, त्यांना जॉब मिळण्यासाठी सिडकोनी आणि अदानी ग्रुपने ट्रेनिंग द्यावं आम्हाला. समहाऊ ते आधीच व्हायला होतं परंतु ते दिलं गेलं नाही. परंतु मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगतो की हा जो पहिला फेज आहे तरी देखील आम्ही काही जणांनी लावायचा प्रयत्न करतोय. काही जणांचं नोकरीला लागतील सुद्धा काही जण. परंतु सेकंड फेज जो होणार आहे त्यामध्ये बाकी आम्ही तर सगळेजण करतीलच. पण मी व्यक्तिशः दिबा पाटील साहेबांचा मुलगा म्हणून सिडकोशी बोलणार आहे, अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलणार आहे, राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाचं त्या खात्याचं म्हणजे रोजगार वगैरेच्या जे खातं आहे त्याच्या बाबतीत जे कोण असेल त्याच्याशी बोलणार आहे. आणि आमच्या तरुणांना जे इंजिनियर्स किंवा ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना ट्रेनिंग देण्याची सोय करण्याचा मी मॅक्झिमम प्रयत्न करणार आहे. OCS कंपनीच्या लोकांबरोबर ऑलरेडी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी आपण सांगितलं की आपलं हे उद्घाटन झाल्यानंतर बसूया आणि कसं ते ट्रेनिंगचा प्रोग्राम बनवता येईल ते करूया. सर, शेवटचा प्रश्न. आता सरकार तर सकारात्मक आहे नाव देण्यासाठी. 2-3 महिन्यामध्ये नाव होईल असं त्यांनी सांगितले. समजा जर हे नाव नाही दिलं, डिले केलं किंवा दिसून येत नाहीये की पटकन होईल, जर असं काय झालं तर पुढची काय भूमिका असणार आहे? माझं तर स्वतः खात्री आहे की हे नाव लागणार आहे. ही वेळ येणारच नाही म्हणजे तुम्ही जे म्हणता ते. परंतु समजा अगदी ज्याची म्हणजे शक्यता अगदी नॉट 1% आहे अशी जरी एखादी घटना समजा दुर्दैवाने असं काही झालं तर त्या बाबतीत आमची सर्वपक्षीय जी कमिटी आहे नामकरणाच्या बाबतीत केलेली ते आहेत. आपले गणेश नाईक साहेब आहेत, कपिल पाटील साहेब आहेत, आता अलीकडेच ह्या आंदोलनात सामील झालेले खासदार सुरेश माते आहेत. त्यांचा फार पूर्वीपासून या आंदोलनाशी संबंध नव्हता पण ते आता या आंदोलनात आहेत. तर ह्या लोकांची आमची सगळ्यांची बैठक होईल, चर्चा केली जाईल या बाबतीत आता आपल्याला काय करायला लागेल. आणि तो आमची जी कमिटी किंवा आमचे जे लोक वरिष्ठ जे आमचे नेते आहेत, पुढारी आहेत, ते जे निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक आहे. परंतु पुन्हा एकदा शेवटी सांगतो की अशी वेळ येणार नाही. कारण माझी माननीय मुख्यमंत्री
माननीय पंतप्रधान यांच्याबद्दल म्हणजे त्यांचं जे बोलणं झालेली माझी इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे. मोहोळ साहेबांकडनं माझ्याकडे संपूर्ण माहिती आहे की ही नामकरण प्रक्रिया काय स्टेजला आहे आणि ती होईल याची खात्री आहे. परंतु देखील काही कारणाने नाही झालं तर मी माझी भूमिका आपल्याला सांगितलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय की दिबा पाटील यांचं नाव आहे ते विमानतळाला लागणार अशा प्रकारचं पूर्णपणे या ठिकाणी खात्री अतुल पाटील यांना आहे. आणि या संदर्भातले सूतोवाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणामधील करतील अशा प्रकारचा आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.